नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद म्हणजे या ठिकाणी टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या संदर्भात एक या ठिकाणी परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. हे खरंच परीक्षा ऑनलाईन होणार आहे का याच वर्षीपासून, आणि आता या ठिकाणी जी रद्द झालेली आहे तीच परीक्षा ऑनलाईन होणार आहे की पुढील वर्षीची होणार आहे, किंवा याची या ठिकाणी ही परीक्षा कधीपर्यंत होणार आहे याची डिटेल्स मध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी अपडेटसाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. तर विद्यार्थी मित्रांनो, हे परिपत्रक कधीचं आहे काय आहे तुम्ही येथे नीट बघू शकता. तर या ठिकाणी 2/7/2026 म्हणजे आजचं हे परिपत्रक आहे, आजचं हे परिपत्रक आहे. तर काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्र राज्य परिषद इथं महाव्यवस्थापक IBPS गोपनीय संस्था. आता या ठिकाणी ही परीक्षा IBPS कंपनीकडे देण्यात आलेली आहे. IBPS कंपनी ऑनलाईन घेणार आहे. आता या ठिकाणी 28 जूनला परीक्षा होती, तेच पेपर ऑनलाईन होणार आहेत. ते या ठिकाणी पेपर फुटीमुळे कॅन्सल झालेलं होतं. आता तेच पेपर IBPS कंपनी घेणार आहे. तर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा-TET 26/2026 परीक्षेचे ऑनलाईन आयोजन करण्याबाबत येथे म्हटलेलं आहे. तर इथे नीट लक्ष द्या, काय म्हटलेलं आहे समजून घ्या संपूर्ण माहिती. तर हे निवेदन वगैरे हे मी इथं सांगणार नाही, ते कारण महत्त्वाचं नाही. जे महत्त्वाचं आहे तेच मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर बघू शकता महोदय, उपरोक्त संदर्भीय क्रमांक 1 अन्वये महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा-TET 2026 चे आयोजन दिनांक बघू शकता 28 जून 2026 रोजी करण्यात आले होते. पेपर फुटीमुळे ते कॅन्सल केले, पेपर झालेले नाहीत. परीक्षेसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये क्रमांक 1 पेपर 1 साठी एकूण किती फॉर्म आलेले आहेत, तर 2,58,061 2,58,061 फॉर्म आलेले आहे पेपर 1 साठी. आणि पेपर 2 साठी किती आलेले आहेत तर बघू शकता 3,42,064 असे एकूण बघू शकता 6,125 परीक्षार्थी परीक्षेकरता ऑनलाईन पद्धतीने आवेदन पत्र फॉर्म भरले होते. खूप जास्त फॉर्म आहेत. परीक्षेसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पेपर क्रमांक 1 701 हे काय आहे, व पेपर क्रमांक 2 1028 असे एकूण किती, तर पेपर 1 साठी 701 सेंटर, आणि पेपर 2 साठी 1028 सेंटर असे एकूण 1729 परीक्षा केंद्र निश्चित केले होते. परीक्षा केंद्रावर सकाळ व दुपार अशा 2 सत्रामध्ये परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. तथापि उपरोक्त संदर्भात जाहीर प्रकटनाद्वारे महाराष्ट्र शिक्षक पात्रता TET 2026 चे आयोजन पुढे या ठिकाणी ढकलण्यात आलेली आहे. त्याच्या यापूर्वी सदर परीक्षेकरता संदर्भीय मेल क्रमांक 3 अन्वये परीक्षेचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने घेण्याबाबत आपणास अ, अवगत करण्यात आले होते. म्हणजे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे असं सांगितलं होतं. तर 1 सप्टेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने याचिका तसेच अन्य संबंधित याचिकांवर 2 न्यायाधीशांच्या खंडपीठाने सेवेतील शिक्षकांची TET परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. त्यानुसार सेवेतील शिक्षकांना व सेवेत असणाऱ्या शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण होण्याकरता 2028 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. सबब इथं काय म्हटलेलं आहे, सबब परीक्षेचे आयोजन वर्षातून किमान 2दा घेण्याचे प्रस्तावित आहे. तसेच यापुढे होणाऱ्या परीक्षा देखील ऑनलाईन पद्धतीचे अवलंब करून घ्यावयाच्या असल्याने शासन निर्देशानुसार शिक्षक पात्रता परीक्षा महा-TET 2026 चे आयोजन संस्थेमार्फत शक्य तितक्या लवकर व सुरक्षितरित्या पारदर्शकपणे घेण्याकरता विनंती करण्यात येत आहे. म्हणजे या ठिकाणी एक मुद्दा मांडलेला आहे. आणि ही या ठिकाणी कोणाला केलेलं आहे, तर IBPS कंपनी घेणार आहे. एकदम नामांकित कंपनी आहे. शक्यतो याच्यामध्ये फ्रॉड होत नाही. या कंपनीकडून ही परीक्षा तुमची घेतली जाऊ शकते ऑनलाईन पद्धतीने. ठीक आहे. आता साधारणतः याचे पेपर कधी होतील, तर परीक्षा या ठिकाणी TET आता या ठिकाणी जुलै महिन्यात चालू आहे. जून, ऑगस्ट, सप्टेंबर आता TET ला आता सप्टेंबरमध्ये मुहूर्त हे पेपरमध्ये देखील आलेलं आहे. पण शक्यता सप्टेंबरमध्येच होणार आहे पेपर. आणि ऑनलाईन घेतले तर या ठिकाणी या IBPS कंपनी मार्फत एकदम यशस्वीरित्या तुमचे पेपर होणार आहेत. अशा प्रकारची अपडेट होती. तर आजची अपडेट कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी सबस्क्राईब नक्की करून घ्या.